नाशिक जिल्हा न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेची 34वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न। नाशिक जिल्हा न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार। प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमालानी यांची प्रमुख उपस्थिती। नाशिक जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी अर्थवाहिनी ठरलेली नाशिक जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्था यांची 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। मराठा विद्याप्रसारक समाजाच्या IMRT हॉलमध्ये ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। पतसंस्थेचे अध्यक्ष विलास कवडे यांच्या अध्यक्षतेखाली ही वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमालानी, अतिरिक्त सत्र न्यायाधीश PM बदर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव सुहास भोसले, बार काउन्सिलचे ॲडव्होकेट जयंत जायभावे, जिल्हा सरकारी वकील अजय मिसर, वरिष्ठ न्यायालयीन व्यवस्थापक अशोक दारके तसेच स्वीय सहाय्यक संतोष पाठक यांची प्रमुख उपस्थिती लाभली। दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार पतसंस्थेच्या संचालक मंडळातर्फे करण्यात आला। सभेत लेखापरीक्षण अहवाल, ताळेबंद आणि नफा तोटा पत्रक, अंदाजपत्रकास मंजुरी, नफा वाटपास मंजुरी अशा विषयांवर चर्चा करण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे अध्यक्ष विलास कवडे यांनी केलं। नाशिक न्यायालयीन जिल्हा कर्मचारी पतसंस्थेची 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती। त्यात आम्ही भरपूर उपक्रम राबवलेले आहेत। त्यात महत्त्वाचे म्हणजे 1 कोटीच्या वर आम्ही नफा यावेळेस जे ध्येय मागच्या वेळेस साध्य करायचं होतं ते ह्या वर्षी साध्य झालेलं आहे। त्याचप्रमाणे आपण काही योजना राबवतो सभासदांसाठी। काही मयत झाल्यावर 1,60,000 रुपये आपण मयत कर्मचाऱ्यांना देतो, त्याच्यात वाढवण्याचाही मानस आहे आपला। त्याचबद्दल जे परदेशात काही आमच्या सभासदांचे पाल्य जाण्यासाठी इच्छुक असतात त्यांच्यासाठी कमी दरामध्ये आम्ही कर्ज वाटप देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे। त्याचप्रमाणे विविध योजना राबवून आम्ही उत्पन्न पण वाढवण्याच्या याच्यात क्रियाशील होण्यात सर्व सभासद मंडळ सक्रिय करणार आहे। प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमालानी तसेच अतिरिक्त सत्र न्यायाधीश PM बदर यांनी पतसंस्थेच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या। नाशिक जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्था यांची आर्थिक बाजू तर खूप मजबूत आहे, तसेच प्रगती खूप करावी अशी माझी सुद्धा त्यांना शुभेच्छा आहे। कोणालाही अडचण आली कामामध्ये मला सांगा, तुम्हाला काही पुढे त्रास होऊ देणार नाही। कोणी नाही तक्रार केली, कोणावर काही ऍक्शन आली काही घेणार नाही, फक्त सहकार्य करा आम्हाला। फक्त बरेचसे नवीन आता आम्ही क्लर्क आम्ही नेमलेले आहोत, त्यांना काही पूर्ण कायद्याचा किंवा आपल्या न्यायालयाच्या कामाचा काही त्यांना अनुभव नाही। आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो, ट्रेनिंग पूर्ण करून ते तुम्हाला सहकार्य करणार आहेत। आपण त्यांना सहकार्य करा, त्यांना शिकवा, नाही तर ते आम्ही त्यांना ट्रेनिंग देऊ, पण सहकार्य आपल्याकडून अपेक्षित आहे। वृद्ध कर्मचाऱ्यांना कॉम्पन्सेशन देतात आणि तुम्ही तुमचा जो कोणीच रेट ऑफ इंटरेस्ट वाढवत नाही तो तुम्ही रेट ऑफ इंटरेस्ट वाढवला आणि तरी एवढं सगळं असूनही तुमच्या कर्जाचं जे वापस येण्याचं प्रमाण आहे त्याची टक्केवारी ऐकली तर खरंच हे अभिमानास्पद काम आहे। आणि तुम्ही हे जे पुढचं ठरवलेलं आहे की तुमच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना कोणाला फॉरेनला जायचं असेल, उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी मदतीचाही जो प्रोग्राम ठरवलेला आहे तोही अतिशय चांगल्या प्रकारचा प्रोग्राम आहे की तुम्ही खूप चांगलं काम करून राहिले। अशी तर संस्था आमच्या न्यायाधीशांची सुद्धा नाही आहे आणि एवढं जे तुम्ही मोठं कार्य करून राहिलं तितकं आमच्यामध्ये नाही की एकतरी एवढी संस्था आम्ही कधी चालवली नाही आणि उघडली नाही। मला आज तुमच्या संस्थेचं कार्य माहिती आहे, याच्यापुढे तुम्हाला माझ्याकडे कधी मदत लागली तर तुम्ही कधी या, सदैव तुमच्यासाठी रेडी आहे। यानंतर सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडला। तसेच पतसंस्थेचे अध्यक्ष विलास कवडे आणि संचालक मंडळाचा सत्कार जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन योगेश वाघ यांनी केलं तर आभार प्रदर्शन राजेश टिबे यांनी केलं। सत्र न्यायाधीश नाशिक हे वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे व्यवस्थापक MN झळके आणि सेवक वृंद यांनी परिश्रम घेतला। या सभेला सर्व सभासद, संचालक मंडळ आणि सेवक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणे, नाशिक।